नमस्कार मित्रांनो, सैफ अली खानवर हल्ला करणारा व्यक्ती पकडला गेला। त्याचं नाव कागदोपत्री तरी विजय दास आहे, पण त्याचं खरं नाव शरीफुल इस्लाम आहे आणि तो बांगलादेशचा रहिवासी आहे। म्हणजे त्याला पकडल्याबद्दल मुंबई पोलिसांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे। पण जर त्यांनी सैफ अली खानवर हल्ला केला नसता तर कदाचित पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मतदानही केलं असतं। बहुधा ते उबाठा सेनेला शिल्लक राहिली तर, किंवा काँग्रेसला किंवा MIM सारख्या पक्षाला मतदानही केलं असतं आणि आपल्याच यंत्रणेने दिलेल्या निवडणूक ओळखपत्राच्या आधारावर त्यांनी मतदान केलं असतं। आणि त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की हा विजय दास, हा शरीफुल इस्लाम उर्फ विजय दास पकडला गेला। 200 पथकं वगैरे काहीतरी पोलिसांनी तयार केली आणि त्यामुळे तो पकडला गेला। ठाण्यात कुठेतरी ज्या कांदळवनात आणि अशा प्रकारचं अरण्य असतं त्याच्यामध्ये गवत आणि पानं वगैरे स्वतःच्या शरीरावर टाकून तो लपला होता आणि तो पोलिसांच्या सर्च लाईटमध्ये तो समोर आला आणि तो पकडला गेल्यावर आपल्या ठाव ठिकाण्याचे काही पुरावे देऊ शकला नाही। कुठल्या गावात तुझा जन्म झाला, कुठे शिक्षण झालं, कधी तू मुंबईत आलास, आणि त्याच्यामुळे असा अंदाज बांधला जात आहे की तो बांगलादेशी आहे। पण तो बांगलादेशी नाही हे सिद्ध करायला इकडचे अनेक पुरोगामी मानवाधिकारवादी वगैरे वगैरे सगळे पुढे येतील की गरीब बिचाऱ्या विजय दासला नाहक एका मुस्लिम तरुणाचं नाव देऊन हा इस्लामोफोबिया वगैरे तयार करण्याचा प्रचार केला जातोय, अशा प्रकारचे आरोप केले गेले। त्याच्यात जितेंद्र आव्हाड वगैरे सगळे लोकांनी त्याच्यामध्ये तशा प्रकारची भूमिका घेतली तर आश्चर्य वाटायला नको। म्हणजे पहिल्या दिवशी त्यांचा अंदाज होता की सैफ अली खाननी स्वतःच्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी, हिंदुत्ववादी दहशतवाद्यांनी, भगव्या दहशतवाद्यांनी कदाचित सैफ अली खानच्या घरी हल्ला केला असावा। मग असं वाटलं की तो हल्ला सैफ अली खानवर नाही तर तैमूरवर केला गेला असावा आणि तैमूरला वाचवण्याच्या प्रयत्नात सैफ अली जखमी झाला असावा। आणि आता कदाचित असं म्हटलं जाईल की तो खरा विजय दासच आहे, पण देशातल्या मुसलमानांना बदनाम करायला त्याला बांगलादेशी ठरवलं जात आहे, त्याला शरीफुल इस्लाम म्हटलं जात आहे, तो शरीफुल इस्लाम असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत वगैरे, म्हणजे अशा प्रकारचे आरोप केले, मागणी केली आणि मग कागज नाही दिखाएंगे वगैरे असं सगळं त्याला पुन्हा सुरू झालं तर आश्चर्य वाटायची गरज नाही। मित्रांनो, जगभरात तुम्ही जर सगळीकडे बघत असाल, म्हणजे जिथे देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणायला गेलेत त्या स्वित्झर्लंडमध्येही, त्याच्या आजूबाजूच्या देशांमध्येही सगळीकडे पाकिस्तानमधनं आलेल्या, मोरोक्कोमधनं आलेल्या, अल्जेरियामधनं आलेल्या, तुर्कीमधनं आलेल्या, बांगलादेशमधल्या लोकांच्या ज्या गँग्स तयार झालेत त्यांनी जो तिकडे धुमाकूळ घातलाय त्याच्या विरुद्ध जनमत प्रचंड एकवटलेलं आहे आणि त्याचे पडसाद जगभरातल्या अनेक शहरांमध्ये, अनेक देशांमध्ये दिसत आहे। एकच उदाहरण देतो, म्हणजे विषयांतर नको म्हणून, कारण विषय मुंबईतला आणि तुम्ही म्हणाल थेट लंडनला पोहोचलात। जुलै महिन्यामध्ये ब्रिटनमध्ये लेबर पक्षाला 2/3 बहुमत मिळालं, 2/3, म्हणजे 650 पैकी 411 जागा मिळाल्या। पण या आठवड्यात म्हणजे अवघ्या 6 महिन्यात आज लेबर पक्ष फक्त 24% लोकांचा त्याला पाठिंबा आहे आणि जो हुजूर पक्ष होता, जो सत्तेवर होता 2010 ते 2024, इवन त्या पक्षाला 25% लोकांचा पाठिंबा आहे। म्हणजे अवघ्या 6 महिन्यात लेबर पक्षाचा पाठिंबा 10% कमी झालेला आहे। 10% मतं किंवा 1/3 लोकांनी लेबर पक्षाला पाठिंबा देणं बंद केलेलं आहे। याचं कारण या सगळ्या पाकिस्तानी घुसखोरांबद्दल किंवा पाकिस्तानमधनं शरणार्थी म्हणून येऊन नागरिकत्व मिळवलेल्या लोकांबद्दल ब्रिटनमधलं जनमत अतिशय तीव्र आहे। आणि असं असताना
हा डावा लेबर पक्ष इस्लामोफोबिया म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हीच गोष्ट जर्मनीमध्ये आहे. तिथे अल्टरनेटिव्ह फॉर डॉइचलंड AfD पार्टीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झालेली आहे, कारण त्यांचाही एक कलमी अजेंडा आहे की बाहेरच्या लोकांना हुसकावून लावायचं. तीच गोष्ट फ्रान्समध्ये मरीन लिपेन त्यांच्या पक्षाचं नॅशनल रॅली, त्या पक्षाचं लोकप्रियतेत वाढ झालेली आहे. ऑस्ट्रियामध्ये, हंगेरीमध्ये, कुठेही बघा, युरोपात सगळीकडे ही गोष्ट आहे. असं असताना भारतामध्ये 10 वर्ष जुन्या अंदाजानुसार 2 कोटी बांगलादेशी होते. 2 कोटी. कदाचित हा आकडा 5 कोटीच्या घरात असेल. 2019 साली जेव्हा मोदी सरकारनी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधनं आलेल्या बिगर मुसलमानांना CAAच्या अंतर्गत नागरिकत्व देण्यासाठी पुढाकार घेतला होता, तेव्हा देशभरात धुमाकूळ घातला गेला होता. दिल्लीमध्ये याच सुमारास 5 वर्षापूर्वी दंगे घडवण्यात आले होते. कागज नाही दिखाएंगे म्हणून रस्त्यात चौक अडवून बसले होते, लोक अडवून बसले होते. त्यातल्या एकाने तर पूर्वांचल भारतापासून तोडण्याचा डाव आखला होता की या रस्त्यांवर जर तुम्ही सिमेंटचे ब्लॉक टाकलेत, रेल्वे रूळ उखडून टाकलेत तर ईशान्य भारतापासून तोडता येईल. तेव्हा मोदी सरकारलाही 4 पावलं मागे यावं लागलं होतं. पण आता जगभरात तवा गरम आहे आणि सैफ अलीवर हल्ला करणाऱ्याच्या तो जो शरीफुल इस्लाम आहे त्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात की तो सीमा ओलांडून आला कसा, कुठून आला? कलकत्त्याहून आला असा अंदाज आहे. मग कलकत्त्याहून कुठे आला? मुंबऱ्याला आला का, अमरावतीला आला का, अकोल्याला आला? कुठे त्याला बोगस ID कार्ड मिळालं? म्हणजे आज TV9 वर वगैरे सांगत होते की आता पोलीस अशा एजंटांची चौकशी करतायत की जे परकीय नागरिकांना भारतीय ओळखपत्र देतात. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो तुम्हाला कळतं का? की म्हणजे पोलिसांना असे एजंट माहिती आहेत की जे बांगलादेशी लोकांना ओळखपत्र देतात आणि आता पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. म्हणजे असे एजंट भारतामध्ये, मुंबईमध्ये राजरोसपणे वावरू शकतात की जे परदेशी लोकांना बनावट ओळखपत्र देतात. म्हणजे एकतर ही TV9ची किंवा अन्य कुठल्या चॅनलची बातमी तरी बोगस आहे किंवा मग या देशात आंधळ दळतंय, कुत्रं पीठ खातंय असा प्रकार होतोय. आणि मला असं वाटतं की भाजपाला या बाबतीत काहीतरी करावं लागेल, कारण हे जर काहीच केलं नाही तर भाजप सरकार, मोदी सरकार करत असलेल्या विकासाची फळं जर ढाक्यामधले लोक खाणार असतील किंवा जर बंगालमधले लोक येऊन इथे खाणार असतील, म्हणून मी म्हटलं की ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये बाकीच्यांचे कागद चेक करू नका, पण निदान शाळेवाले कुठून येत आहेत, इलेक्ट्रिशियन कुठून येत आहेत, देशांतर्गत येत असले तर हरकत नाही, पण निदान असं तर करता येईल की ज्यांच्याकडे डोमिसाईल आहे त्याच्यात तुम्ही हिंदू मुसलमान भेद करू नका, मुसलमानांना पण करू द्या. पण जे मुसलमान महाराष्ट्राच्या मातीतले आहेत किंवा जे उत्तर प्रदेश, बिहार, बंगालमधनं 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी आलेले आहेत त्यांना तर करू द्या. कोणी उठतं, सीमा पार करतं, 6 महिन्यात इकडे येऊन राहतं आणि इथे म्हणजे हा जो शरीफुल इस्लाम विजयदास जो कोणी आहे तो इथे नोकरी करत होता. म्हणजे त्याला नुसती ओळखपत्र वगैरे नाही मिळाले, त्याला नोकरी मिळाली. इकडे महाराष्ट्रातले तरुणांचे बेकारी आरक्षण याच्यावर सगळ्यावर आंदोलनं सुरू आहेत आणि बांगलादेशी इकडे येऊन नोकऱ्या मिळवत आहेत, काम करतायत आणि थेट एका बॉलिवूड हिरोच्या घरात जाऊन हल्ला करतायत. या सगळ्या गोष्टी पचायला कुठेतरी अवघड आहेत आणि त्यामुळे आतापर्यंत काय झालं हे दूर ठेवून येणाऱ्या काळात अशा प्रकारचा कोणी शरीफुल इस्लाम येऊन, म्हणजे ठीक आहे बांगलादेश आणि भारताची सीमा ही एका प्रकारे, म्हणजे कारण याचा लगेच म्हणजे हा विषय जेव्हा ममता बॅनर्जींवर गेला तेव्हा त्यांनी त्याचं हे अमित शहांवर आणि मोदी सरकारवर ढकललं की केंद्र सरकारचं फेल्युअर आहे. एका याने याच्यामध्ये आव्हान आहे, कारण भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 54 नद्या वाहतात. त्या नद्यांचे प्रवाह पावसाळ्यात बदलतात आणि नद्यांवर तुम्ही कुंपण घालू शकत नाही. नद्यांच्या आजूबाजूला जो दलदलीचा प्रदेश असतो, गवत असतो, त्याच्यातनं लपून लोक येऊ शकतात आणि त्यामुळे याच्यावर पूर्णपणे निर्बंध घालणं अवघड आहे. पण तिकडनं इकडे आलेल्या माणसाला यायला कोण मदत देतं, चिरीमिरी किती द्यावी लागते, कोण त्यांना येऊन देतं, इथे आल्यावर त्यांची राहायची खायची व्यवस्था कुठे केली जाते, इकडनं कलकत्त्याला आल्यावर, गुवाहाटीला आल्यावर तिकडनं त्यांना मुंबईला, दिल्लीला, बेंगळुरूला, पुण्याला कोण पाठवतं, इथे आल्यावर ते कुठे राहतात,
कोण त्यांना एखादा उद्योगधंदा करायला प्रशिक्षण देतं, त्यांना तिथे त्यांची वहिवाट लावून देतं, हे सगळे मुद्दे तपासायची गरज आहे. ते जर तपासले नाहीत, त्या शरीफुल इस्लामच्या वकिलांनी तेच म्हणलं न्यायालयात की सैफ अलीवर हल्ला केला म्हणून हे सगळं एवढं चाललंय, एरवी त्याच्याकडे कोणी बघितलंच नसतं. तर हा मुद्दा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. हा मुद्दा दिल्लीतही तेवढ्याच मोठ्या संख्येने, दिल्लीत तर रोहिंग्यांची तर मोठ्या वस्त्या आहेत असं म्हणतात. बेंगळुरूला आहे, पुण्याला आहे, हैदराबादला आहे. असंच जर चालू राहिलं तर याच्यातनं राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे याच्यावर तुम्ही NRC सारखी खुलेपणाने मोहीम राबवू नका, कारण त्याच्यावर मग दंगे आणि आंदोलनं आणि या सगळ्या गोष्टी होतील. पण निदान असे उद्योग आहेत की ते देशाच्या राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने क्रिटिकल आहेत, तिथे तर कोम्बिंग ऑपरेशन करा, तिथे तर शोधून काढा. असे किती शरीफुल इस्लाम इथे येऊन राजरोसपणे विजयदास म्हणून वावरत आहेत. हे जर केलं नाही तर महाराष्ट्राची आणि देशाची सुरक्षा भविष्यात अशीच धोक्यात येणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.